हा बघा भूत बंगला. इकडे हत्यार आणि घरगुती उपयोगाच्या बऱ्याचशा वस्तू आहेत. तर पुरावा तुमच्यासाठी मी ताडीचा भाव काढलेला आहे. या यात्रेचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथे भली मोठी पार्किंग असते. आता आपण टू व्हीलर पार्किंगला टाकली. टू व्हीलरचे 50 रुपये चार्जेस. मित्रांनो, ब्रिजच्या खाली नेहमीच ताडगोळे विक्रीसाठी असतात. आता पण तुम्ही बघू शकता किती मोठ्या संख्येने इथे ताडगोळे विक्रीसाठी आलेत आणि सगळे गावाकडून आलेले लोक आहेत. पहिल्यांदा उसाचा रस पिऊन स्वतःला आपण थंडगार करूया. भारी वाटलं एकदम. फार गरमी आहे आणि थंड थंड उसाचा रस मस्त वाटतं. वेलकम टू महालक्ष्मी. नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल विथ राजच्या या महालक्ष्मी यात्रेच्या ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. आता नुकतीच पार्किंगला गाडी टाकली आणि लगेच मार्केटला घुसलोय. आणि यावेळी आहे ना, इकडे कांद्याचं मोठं मार्केट लागलंय. ते दोन्ही बाजूला कांद्याचं मोठं मार्केट आहे. मी पहिल्यांदाच बघतोय की महालक्ष्मी यात्रेमध्ये कांद्याचं मोठंसं मार्केट पाहायला मिळतंय. तर आता आपण एंट्री करतोय आणि एंट्री करताच आपल्याला इथे घरगुती साहित्याचं दुकान दिसतंय आणि या ठिकाणी सफेद कांदा आहे. कांद्याचे बरेच शॉप असतात इकडे. तर दुपारचे 3:30 वाजलेत आणि कडक ऊन आहे एकदम जबरदस्त आणि गर्दी पण वाढत चालली. पहिल्यांदा आता आपण दर्शन घेऊया आणि त्यानंतर तुम्हाला मार्केट दाखवतो. दुपारच्या 3:30 वाजता सुद्धा गर्दी आहे आणि मोठं मार्केट आत्ताच सजलंय. तर आपण 70 रुपयाची पूजेची थाळी घेतली आणि आता लाईनला चाललोय. तर एका आजोबांकडनं मस्तपैकी टिळा लावून घेतला कपाळावरती आणि ही एक पूजेची टोपली घेतली आणि आता लाईनला आलोय. पटापट चाललंय. आत्ता वाजलेत संध्याकाळचे 4. आता बघू आपल्याला किती वेळ लागतो. जास्त गर्दी नाहीये. आजचा दुसरा दिवस आहे. मला असं वाटतं की उद्या परवापासून प्रचंड गर्दी व्हायला सुरुवात होईल. वाजलेत 4. बघूया आता किती वेळ लागतो ते दर्शनाला. बोलो श्री महालक्ष्मी माता की. मंदिराच्या उठाल्यानंतर गर्दी आता इथे वाढताना दिसते. तर यावर्षी आहे ना जरा जास्तच गरमी आहे. गेल्या वर्षी मी याच दिवशी आलेलो आणि 4च वाजले होते, तेव्हा एवढी गरमी नव्हती. परंतु यावर्षी जरा जास्तच गरमी वाटते. गर्दी कमी आहे परंतु गरमी जास्त आहे. तर जवळजवळ 20 मिनिटात माझं दर्शन झालं. गर्दी जास्त नव्हती परंतु जबरदस्त उखाडा आहे. भरपूर गरम होत आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे गेल्या वर्षी याच दिवशी आणि याच वेळेला मी आलो होतो पण एवढा उखाडा एवढी गर्मी नव्हती. या वर्षी प्रचंड गर्मी आहे. आत्ता हळूहळू गर्दी वाढते. आत्ता वाजलेत 4:30. मला असं वाटतं की 6 पर्यंत प्रचंड गर्दी होईल आणि 1-1.5 तास लागू शकतो दर्शनाला. बघा माझ्या पाठी ही गर्दी आता वाढत चालली. तर गरमीसाठी यावेळी कूलरची सुद्धा व्यवस्था केली.
तर आता दर्शन घेऊन बाहेर पडलोय आणि ही जी काही टोकरी आपण घेतलेली ती परत देऊया आणि त्यानंतर तुम्हाला मार्केट दाखवतो. तर पेढ्याचं इथं मोठं दुकान. तर मंडळी 5 वाजलेत आणि प्रचंड अजूनही ऊन आहे. दर्शन घेऊन आलोय आणि आता तुम्हाला मार्केट दाखवतो. या ठिकाणी गेल्या वेळी टीव्ही लावली होती. महालक्ष्मीचं दर्शन इथे व्यवस्थित व्हायचं, परंतु यावेळी इथे टीव्ही दिसत नाहीये. मावशीने इथे बॅट साध्या तयार करून आणल्यात आणि इथेच स्टिकर वगैरे लावते आणि हे बॅट विक्रीसाठी तयार आहे. हे मस्तपैकी मोठा घरगुती सामानाचा मॉल आहे. कुठली वस्तू घ्या फक्त 30 रुपयाला. भरपूर साऱ्या वस्तू आहेत. कुठलीही वस्तू घ्या फक्त 30 रुपये 30 रुपये 30 रुपये. घरगुती साहित्याच्या बऱ्याचशा वस्तू आहेत इथे. इकडे जडीबुटी आहे. कुठल्या झाडाची साल आहे ती ओळखून सांगा बरं. मोबाईलचं कव्हर, स्क्रीन गार्ड भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे तिथे. बरीच गर्दी आहे. कॉस्मेटिक 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 व्हरायटी ऑफ कॉस्मेटिक. इथे बघा चप्पलचं किती मोठं शॉप आहे. लहान मुलांच्या खेळण्याचे भरपूर दुकान आहे तिथे. तर आता आपण दुसऱ्या गल्लीत चाललोय. थोडी इकडे गर्दी दिसते. लहान मुलांची जास्त खेळण्याचे दुकान आहे तिकडे. इथे खास उशांचं दुकान आहे. व्हरायटीज ऑफ उशी. भरपूर तहान लागली. कलिंगडाचं शॉप दिसतंय. मस्तपैकी कलिंगड खाऊया आता. तर आता आपण कलिंगड खायला आलोय. 5 वाजलेत पण प्रचंड गरमी आहे. गर्दी नाही इकडे जास्त, पण गरमी प्रचंड आहे. गर्दी कमी, गरमी जास्त आहे. तर आज दुसरा दिवस आहे त्यामुळे जास्त गर्दी नाही आहे. आणि मी आज पहिल्यांदाच आउट साईडला आलोय, पण आउट साईडला सुद्धा मार्केट आहे. गर्दी कमी आहे, परंतु दोन्ही बाजूला मार्केट मोठं लागले. आणि हा इकडे कुठेतरी बाहेर जाण्याचा रस्ता आहे. टेडीबेअर बरेच आहेत इथे. इकडे घोंगडी. तर मित्रांनो, मी एवढी वर्ष या महालक्ष्मी जत्रेला येतोय. या बाजूला पाठीमागे मी पहिल्यांदाच आलोय. समोर तिकडे जत्रा भरली आणि इकडे पूर्ण मोकळं आहे. चला म्हटलं जाऊया थोडंसं मोकळ्यावरती. इकडे आल्यानंतर कळतंय की इकडे ताडीमाडी केंद्र आहे. इकडे बघा, काही लोकांनी ताडी घेतली, काही लोक पित आहेत. आणि इकडे ताडाची वगैरे बरीच झाडं आहेत. मला वाटतं याच ताडाची झाडे असेल, पण मला असं पहिल्यांदाच दिसलंय की इकडे ताडीमाडी केंद्र सुद्धा आहे.
तर इकडे पाठीमागे सगळी शेतं आहेत, भात कापलेली शेतं आहेत आणि इकडे आहे ना बऱ्याचशा चुली बनवल्यात. प्रत्येक ठिकाणी चुली दिसत आहेत आणि या बाजूला सगळ्या पत्रावळी आहेत, जेवणाच्या पत्रावळी, क्लासेस. बहुतेक इकडे लोक येऊन थांबतात. जत्रेला आल्यानंतर इकडे जेवण बनवतात, मस्तपैकी जेवतात आणि सगळा कचरा इथेच ठेवून जातात. ही थोडीशी शोकांतिका म्हणायला लागेल, पण जागा भरपूर मोठी आहे, स्पेस आहे. जर जेवण करायचं बेत असेल तर इकडे येऊन मस्तपैकी जेवण करू शकता, पण अशा प्रकारे घाण टाकू नका इकडे. तर हा ट्रक भरून लोक आलेत, सकाळची लोक आली, ते जेवण वगैरे मस्तपैकी केलं त्यांनी आणि आता ही चालली. हा एक ट्रक आहे. ना हा दुसरा ट्रक भरून पण लोक आलीत. ही गुजरातवरून लोक आलीत, सकाळची आली होती. तर पुरावा तुमच्यासाठी मी ताडीचा भाव काढलेला आहे. 30 रुपये लिटर इथे ताडी आहे, पण फार सांगा आंबट आहे. ती बाई खरं खरं बोलली की आंबट आहे ताडी. सकाळची जी ताडी आहे ती एकदम फ्रेश गोड असते, पण सकाळी आणलेली ताडी आहे ना ती आत्ता एकदम आंबट झाली. आणि आज दुसऱ्या दिवशी ती बाई सांगत होती की अजिबात गर्दी नाहीये. काल पहिल्या दिवशी प्रचंड गर्दी होती. आज मी 10 लिटर ताडी आणलेली, तीही संपलेली नाहीये. फक्त दिवसभरातनं 2 लिटर ताडी संपलेली आहे, अशी ती आपली व्यथा मांडत होती. तर मंडळी पुन्हा एकदा मार्केटमध्ये आलोय आणि आत्ता वाजलेत 6. थोडी इकडे मार्केटमध्ये गर्दी वाढत चालली, पण ती आजी जशी सांगत होती की म्हणजे आजच्या दिवशी जास्त गर्दी नाही, काल प्रचंड गर्दी होती. तर आता माहिती नाही नेमकं काय ते. इकडे या गल्लीत जाऊया. रताळे आहेत ते पण मस्तपैकी कापून फोडून बिलून ठेवलेत. इकडे रताळे आहेत, कच्चेही आहेत आणि शिजवले पण आहे. मावशी कुठली मच्छी आहे? खाजरा गोड. अरे बापरे, इकडे मोठी मच्छी आहे. ही कुठली आहे? मच्छी मार्केटच आहे. इकडे मच्छी आहे. या बाजूला सगळे मसाले आहेत आणि इकडे कोयते वगैरे आहेत. इथे मसाले आहेत. इकडे सुकी मच्छी आहे, इकडे पण सुकी मच्छी आहे. इकडे हत्यार आणि घरगुती उपयोगाच्या बऱ्याचशा वस्तू आहेत. हे श्री गणेश वडापावचं दुकान आहे, हॉटेल आहे आणि इथे प्रचंड गर्दी असते. इथे या जत्रेमध्ये आहे ना वडापावचं दुकान प्रचंड चालतं आणि जास्त इथे वडापावची दुकानं नाही. जर कोणी इच्छुक असेल धंदा करायला तर वडापावचा धंदा व्यवसाय तुम्ही इथे नक्की करा, कारण वडापावची दुकानं खूप कमी आहेत इथे. तर आता आपण ना खेळण्याच्या सेक्शन मध्ये जाऊया. मार्केट थोडंसं फिरून झालंय, नंतर परत फिरू. बघा इथे बायकांची किती गर्दी आहे, कारण कुठलीही वस्तू घ्या फक्त 10 रुपयाला. मुलं मस्तपैकी आहेत. डरना मना है क्योंकि यहाँ पे भूत बंगला है. तर इथे भूत बंगला पण आहे. हा बघा भूत बंगला. तर इथे मुलाचा फोटो हे टी शर्ट वरती टाकून देतात
डायरेक्ट यांच्याकडे मशीनच आहे आणि इथे सॅम्पल ठेवलेले आहेत त्यांनी. दुसरा दिवस आहे पण यांच्या अजून पाळणे लावणं बाकी आहे. काही ठिकाणी लाईट लावतात, काही ठिकाणी जोडणी बाकी आहे, तर काही ठिकाणी पाळणे सुरू आहेत. पण बऱ्याच ठिकाणी अजून पाळणे लावणं बांधणं काम चालू आहे. बघा या ठिकाणी आहे ना जुगार खेळतात हे लोक. मी कॅमेरा घेऊन गेलो की लगेच बंद करतात. तर मित्रांनो पाळण्याच्या सेक्शन मध्ये आपण थोडस नंतर जाऊया, थोडासा अंधार पडू दे, त्यावेळी पाळणे मस्तपैकी दिसतील. आता तुम्हाला थोडीशी खाऊ गल्ली दाखवतो, विशेष करून भुजिंग दाखवतो, कारण या महालक्ष्मी यात्रेतील फेमस पदार्थ म्हणजे भुजिंग. तर आता तर इकडे हा दादा भुजिंग लावतोय. आता दुकान लावलं वाटते बघा. अशा प्रकारे हे लोक भुजिंग चिकन लावतायत. कसे दादा? 100 रुपयाचं एक. किती असेल ते? पाव किलो? पाव किलो आहे 100 रुपयासाठी. तर ही पूर्ण गल्ली आहे ना खाऊ गल्ली आहे. इथे अंडा पाव आहे. कसं आहे दादा अंडा पाव? डबलचं 30, सिंगलचे 15. इथे ही भुजिंग बघा. इथे काम चालू आहे दादा. इथे आत्ताच कोंबडी कापायला घेतली त्याने. इथे तयार आहे. कसं आहे मावशी? 100 पाव किलो का? ओके बघा ताजी कोंबडी. ताजी कोंबडी आहे ना एकदम. मग आता कापली त्यांनी. हे बघा इकडे कापायला घेतलंय बघा. तर इकडे सगळीकडेच भुजिंग आहे. पूर्ण हे खाऊ गल्ले आहे. इकडे हे लॉलीपॉप काढायला घेतलेत गरमागरम. तर पूर्ण ही गल्ली भुजिंगचीच आहे. अगदी शेवटपर्यंत भुजिंगच तुम्हाला मिळेल. तर बघा तिथून तुम्हाला आता दाखवतो. इकडे ही पूर्ण गल्ली जी आहे ना अगदी तिकडे शेवटपर्यंत पूर्ण भुजिंगच तुम्हाला मिळेल. एक लाव मस्त पैकी. तर आता आपण एक भुजिंग घेतोय खायला, कारण प्रचंड भूक लागली. भुजिंग खाऊया, त्यानंतर मग तुम्हाला पाण्याचं सेक्शन दाखवतो. भुजिंग पहिल्यांदाच मी खातो इथे. तर आपल्यासाठी हे फ्रेश तयार करून देत आहे. तर कापलेल्या चिकन मध्ये सगळे मसाले ऍड करतात, मस्त मिक्स करायचं आणि त्यानंतर मग त्या तारामध्ये टोचून तिकडे भाजायचं. आपल्या समोरच कोंबडी कापून आणि सगळं तयार करून देतात. आपण घेतलेला हा पाव किलो भुजी मस्तपैकी गरमागरम. तर पाव किलो चिकन, कांदा, लिंबू, चटणी, मीठ असं मस्तपैकी दिले आपल्याला. गरम एकदम आहे. बघा किती आहे. या बाजूला सगळे चायनीज कॉर्नर आहेत.
आता मित्रांनो अंधार पडत चाललाय आणि आता पाळणं बघायला मजा येणार आहे. तसं अंधार होत चाललाय तशी तशी गर्दी आता वाढत चालली. यावेळी पाळणे जरा जास्तच आहे आणि मोठे मोठे पाळणे आहेत. भारी वाटतं एकदम. तर आता आपण मौत का कुआं पाहायला जाऊया. तिकीट फक्त 50 रुपये. चला आता कार येणार आहे. बऱ्याच वर्षातनं मौत का कुआं बघितला. भारी वाटतं. या ठिकाणी आपल्याला चॉईस मोबाईल कव्हर डायरेक्ट लगेच या मशीन द्वारे बनवून देतात. पीसी सुद्धा आहे आणि इथे बरेचसे कार्ड ठेवले. कोणती पण वस्तू घ्या फक्त 10 रुपये 10 रुपये 10 रुपये. महालक्ष्मी मातेचं छोटंसं दुकान आहे. इथे तसंच ते दुकान आहे. तर 50 रुपये पाव. ही सगळी मिक्स बोरं घेतलेली आहेत. सगळी मिक्स घेतली थोडी थोडी.
तर मित्रांनो या वेळी आहे ना 2 बाजूला पाळण्याचं सेक्शन लागलेलं आहे, त्या बाजूला आणि इकडे पण पार्किंगच्या साईडला सुद्धा इकडे एक सेक्शन लागले. अरे त्या बाजूला जास्त गर्दी दिसत नाहीये कारण लोकांना बहुतेक जास्त माहिती नाही की इकडे सुद्धा पाळण्याचं सेक्शन लागलेलं आहे. या बाजूचं सुद्धा दाखवतो तुम्हाला. तर दुपारी 3:30 वाजता इथे मी आलो होतो. आत्ता वाजलेत रात्रीचे 8. पण जायचं मन होत नाही, मजा येते. मला आधीच सांगतो की 2 ठिकाणी यावेळी पाळण्याचं सेक्शन आहेत. अगदी हायवेच्या समोर, हा बघा हा हायवे आहे आणि हायवेच्या अगदी बाजूला जिथे पार्किंग आहे त्या ठिकाणी सुद्धा पाळणे लावलेले आहेत. सध्या तिथे गर्दी नाही, बहुतेक लोकांना जास्त माहिती नसावं. तर आता मी तुमची रजा घेतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा. अजून 15 दिवस यात्रा असणार आहे, त्यामुळे तुम्ही आरामात वेळ काढून या. थोडी गर्दी वाढत चालली. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा. जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा. मित्रांनो आता मी ब्रिजच्या खाली आहे. हा हायवे आहे, वरती ब्रिज आहे आणि मी तुम्हाला दुपारी दाखवलं होते की या ठिकाणी आहे ना ताडगोळे मोठ्या प्रमाणात विकले जातात. आणि आत्ता रात्रीच्या 8 वाजलेत आणि 8 वाजता सुद्धा ताडगोळे घेण्यासाठी किती गर्दी आहे बघा. तुम्हाला मी दाखवतोय बघा, अजून पण भरपूर लोक आहेत तिथे ताडगोळे घेत आहेत. तर या यात्रेत जसा पेढा प्रसिद्ध आहे ना तसे ताडगोळे सुद्धा प्रसिद्ध आहेत किंवा झालेत असं सांगायला हरकत नाही. तर आता पार्किंगला गाडी घ्यायला आलोय आणि इकडे काही लोक मस्तपैकी चिल मारत बसलेत. भरपूर मोठा स्पेस आहे, आरामात बसू शकता तुम्ही.